नंबर एक नंबर काम झालं पाहिजे मीठ येऊ दे. अरे उद्या लोक कोण नाव ठेवायला आपल्याला. मला जरा कमी वापर पैसे राहिले पाहिजे. तुम्हाला तरी पटाय पाहिजे सरपंच म्हणता कमी माल वापर कमी माल वापर. तुमच्या घराच्या पुढचा रस्ता डायरेक्ट एक्सप्रेस हायवे करून टाकले. इथं गोरगरीबाचे रस्ते तर होईना चांगले. अहो गोपी याचं काम असते मानव सुरी जरी आली ना तरी सुद्धा कामात बदल नाही म्हणा. आजच्या महाराष्ट्रात कितीतरी रस्ते भरवले. मुंबई पुन्हा हायवे तुम्ही पाहिलं नाही का. नीले गगन के तले रस्ते को डांबरी करे. छत्री धरणा ऊन लागायला लागले नाही तुला तो पगार नाही देणार. तुला आताच सांगून ठेवतोय. तुला अक्षरशः सांगतो मला डोंगरातून रस्ता बनवायला लावला. 25 जीसीबी 25 पॉकेट आणि डंपरचा विचार नको भाऊ. अरे नाकाची नवाले मला काय रे. असा रस्ता झाला पाहिजेत ना. अख्ख्या गल्लीत आमची आवाज आली पाहिजे. अरे देवा तुला गल्लीत कुत्रा खाता का निघतो काही तुला नाही तर असं हेल्मेट डोक्यात झाली काही टेंगोळाने निघेतून. तुला सांगतो इतका खतरनाक रस्ता केला डोंगरात. हो गोपी शेठ एवढे खड्डे कस काय राहते. अरे गोपी शेठ पैसे खाताय. नाही नाही आमच्या जीव का तुम्ही ना आम्हाला गाव ठेवले खड्डे काय ठेवले मग तुम्हाला पुरा ठेवले. तुम्ही गोपी शेठला आता शिकवणार का. 2 मिनिटात काम बंद करीन आणि घरी निघून. कामात देरी नाही महत्वाची भाऊ आजकाल. खासदार आमदार घरी आले तरी गोपी शेठला काय नाही माहिती. त्यांना पण माहिती गोपी शेठ काय बोलून. हॅलो काम करायचं गोपी शेठ किरकोळ काम करीतच नाही. आता मोठमोठ्याने कॉन्ट्रॅक्ट घेतोय गोपी शेठ. तर काय तुम्हाला सांगू 2 इंची खडी सांगितली एवढ्याला मरून घेऊन चाललाय. खतरनाक पोपट सगळं असा माझं पाठवलं का त्याला डायरेक्ट म्हणलं तो आहे ना ते डंपरचं डिझेलचं सांगू नको काय सांगू नको. ते डंपर परत आमच्या गल्लीला दिसला नाही पाहिजे. नाही टुपीतून नाही टायरातून ही हवा आढळू दे. मी आजाद केलेल्या पाखराचा रोड टायर पंक्चर होऊ दे. अक्षरच्या आज गिरायक जरा कमी दिसतंय बरं का. सकाळ सकाळी एखादा नाट लावले आल्या ओके एवढं टायर फिट करू लाग. खुशाल मला काम शिकायला लागले. तुम्हाला टायर फिट नाही करता येत तर उद्यापासून कामाला येऊ नका. खुशाल करूला त्याला शिकायला लागले काम नाही का इथून. गोप्या टायरच फुटला तुला काय सांगू राव. फुटला तर फुटू द्या ना. अहो त्या अक्षरच्या तुमच्या तोंडापेक्षा टायर भर दिसतोय. तुमच्या काय आजा पाजातल्या काळातला टायर खाऊ देऊ. अहो ते टायर बदला दिवसातून 10 वेळा पंक्चर काढा आता वरून गोपी शेठला नाव ठेविता. तुम्हाला काय सांगू अक्षरच्या एकदा मंत्र्याचं हेलिकॉप्टर पंक्चर झाला. असा दाव्याचा फास टाकला वरती गेलो 2च मिनिटात हेलिकॉप्टर पंक्चर काढून दिलं. हे ट्रॅक्टर टुक्टरचे टायर तर आपल्या समोर किरकोळ लहानपण गेले पंक्चर मध्ये. गोपे आपल्या गाडीची हवा चेक कसे मैत्रिणी भेटाय जायचं आत्ताची आत्ता. अरे कुठून आणली एवढी कदरी गाडी. जर तिच्या आई बापाला कळलं तू आजी कदरी गाडी घेऊन तिला भेटायला आलं तर म्हणे कोण साकारवाला आता अक्षरच्या तुला बांधा पळू पळू आणता नाही. तुला जरा लाज बीज नाही वाटत का रे. नव्या टायरांची सगळ्यांची हवा चेक करून झाली का भाऊ. नीट नाटकी काम करीत जा. कोणाचा फोन आला गाडी. हॅलो गोप्या घाटात गाडी पंक्चर झाली. घाटात गाडी पंक्चर झाली का. हा. तुला अक्कल कशी नाही. मी काय आता येऊ शकत नाही. मला गिराय चालू आहे मारणं माती. तिकडे काही कर मला लोक सांगू. आपल्या गाडीचा हँडल नाही कचकच वाजत थोडी ग्रीसिंग करून दे रे फुकट. अरे तुम्हाला जरा काही लाजा बिजा वाटत नाही. लोकांच्या जाणत्याला येतात सकाळ सकाळ पण तिला होता त्या गाडीला नाही पण त्या तोंडाला जरा ग्रीस मारून देऊ का फुकट मध्ये. तसा तू 8-8 दिवस आंघोळ नाही करीत. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव आहे गाडीवर नाद जीवाला आमच्या करा. तिची मी ड्रायव्हर गोपी शेठ आता चाललेल्या ऑर्डरला जर कोणी मध्ये आलं त्यांना दाखवित होत. चुन्यावाले तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. एकाची जीबीच्या मागे उलटा पालता करीत. इथं काय तुला टाकायचं होय तिकडे नाही द्यायची जीबी खाली. आमचं बांध कोरायला लागला का. 2 मिनिटात तू जेसीबी बंद कर नाही तर ठोक्यात तुला उलटा पालता करतो. बंद कर. बांध काय कोरीत म्हणजे मला कॉन्ट्रॅक्ट दिलाय. तू काय मध्ये येतो. जर तू इथं वाकडा आला तुला फक्त एक जीबीच्या मागे टोक जरी लावलं ना तरी उलटा पालता होशील. तू मला उलटा पालता करायच्या गोष्टी करतो का. लय जर वळवळ केली ना त्याच बांधात 2 मिनिटात उकळीन आणि डायरेक्ट करून टाकीन. तुला काय करायचंय कर. गोप्याची शिपीवाला म्हणतात मला पण. गोपी ऑपरेटर आपलं काम व्यवस्थित होईल ना. साहेब तुम्ही डोळे दाखवून विचारता. मुंबई पुण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेत भले भले. अहो तुमचं जरी एकदा काम झालं तुम्हाला एक खडा सुद्धा नाही दिसणार. अहो अक्षरच्या कुणी समुद्राची प्लॉटिंग करी कसं मी केलेलं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त रोज एक 13 फाटे मारा येत जा. हा बोला ना. याला हात बघतच मी. तू पहिला खाली ये तू काय. अरे मोठ्याने बोला ऐकू येत नाही. आयले मालकाने कोण डंपर लावत. तू काय बाहेर बिर आहे का. तुला काय अक्कल बिक्कल नाही का. तुला डंपर इथं आणून लावायला लावला. तिकडे जाऊन तरी डंपर तर मला ताण होत आहे. तुला तर फार थोडी सुद्धा अक्कल नाही. हाथों में जो आ गया कल दो तारे आपका. 2 महिन्याचं भाडं राहिलंय ते ना भाऊ. अरे तुमचं भाडं देतो ना मालक. नाही तो फार दिवाळीला सणाला कोणता सणवार आला का माझ्या कुणा घरादाराला कपडे घेऊन घेताना. आता थोडं लेट भाडं झालं तर लगेच बोकांडी येऊन बस बोनीचा टायमिंग देतो नंतर भाडं. संध्याकाळी यांना काय असेल ते बघू. मी का आता तोंड नका बघू. हिल बाबा हिला तुझा पायजमा झालाय ढिला.
होय बाबा आजकाल काय फॅशन निघली राव घोट्यापर्यंत पॅन्टी शिवतात तुमच्या काळात ना आज टेलर होतो तुम्ही कसे पाहायला नाही घालायचे एवढं ढगाळ आजकालचे पोर येते तर आम्हाला खालून पॅन्टी कापून यार काय झालंय आजकाल. गोपी शेठ शर्ट चांगलं शिवायचं का एकदम भारी. अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका इतका नाच खोळा शर्ट शिवतो ना या माणसाला विचारा आपल्या कापडाची क्वालिटी या माणसाला तरी 2च बोध लागले होते तुम्ही 4-5 वालिसाच्या गोण्या आणायच्या उतावला काही 1 नंबर शर्ट. अक्षरशः तुम्हाला सांगतो मला टेपची सुद्धा घरी नाही बघत त्याच्या पायापासून तर डोक्यापर्यंत माणूस पाहिला 2 मिनिटात तुमचा शर्ट रेडी. गोपी अरे हे काय केलंय तू असं काय शर्ट शिवलाय त्याला कॉलर नाही कुंडे नाही. मला माहित होते तुम्ही आधीच बोंबले देणार शेवटची तुमची पहिली उधार राहिलेली त्याचे पैसे आणि 80 रुपये याचे कमी दिले म्हणून कॉलर आणि गुंड्या लावले नाही तेव्हा 80 रुपये पहिली उधार आणून द्या तेव्हा कॉलर आणि गुंड्या लावून देईल काय तर तसाच का बोंबला तिणार आख्या लागण्यात बिना कॉलर बिना गुंड्याचं मला काय घेते नाही निघा आता कुठून याच्यात बोंबलं टेलर पोरं शाळेत चड्डी फाटली उठून द्या बरं. बघू द्या बरं. अरे ही चडी गेली कामातून तुला जरा लाज बी नाही वाटत तर पोराला जरा नवीन दे घेऊन आणि हे देतो बायको का घरची पैची पुसायला पुढे नाही येतो फार पोराची चव घातली स्वतःची घातली का लग्नाची 52 ड्रेसची ऑर्डर आली अक्षरच्या कापड नाही पुरलं म्हणून डायरेक्ट मंडपाचं कापड काढलं ड्रेस घेऊन दिले. हॅलो कोणाच्या येऊ शिव्या खावं लागतात अरे पटापटा उरका ना पाहुणे 12:15 लग्न आहे आता वाजले पाहुणे 1 पटापटा उरका हात चालवा पटापटा लोक द्यायला लागली ना मला. अरे तुला गोपी आचारी काय कमी वाटलं का महाराष्ट्रात ते म्हणजे तुला सांगतो फक्त नवर देवाला एक शब्द अंदाज पंची टाकला त्यांनी डायरेक्ट 10 किलो खावा वाढवलं 10 किलो गुलाबजाम वाढवले. आता काय करायचं सगळ्या बायांचं काम सुटलं का त्यांना प्रत्येकाला 2-2 डबे डायरेक्ट गुलाबजाम भरून दे आणि सगळं निवांत होईल मग. मालक मी एक खाऊ गुलाबजामुन. अरे तुला काय नुसतं खायला नाही आणलं भाऊ जरा काम करीत जा ना माझ्या आता काय नुसतं खातो पळतो इकडून तिकडे तुला कामाला काय आणलाय मी बरे गुलाबजाम ठेव तिकडे. अरे गॅसच्या टाक्या काय तुमच्या घरच्या आहे का त्यामुळे तुम्हाला चुलीवर स्वयंपाक करायला लागतंय मग बस जाता दुरात आता 4 गॅसच्या टाक्या संपल्यात 5 2 मिनिटात आली पाहिजे. अरे गोपी शेठ तुला 50 किलो वांगे सांगितले होते 30 किलो कस काय आणले. अरे तू काय सकाळ धरून 10 वाजल्यापासून वांगे मागे लावले तू जरी एकदा तर मिळाला ना तुझ्या 10 वेळा वांगे 9 वांगे तुझ्या सगळ्या घरादारात वांगे करतो मी. अरे या हाताने 50,000 लोकांच्या स्वयंपाकाचे पीठ माळलेले 10 लोकांच्या पटकून उरका नका. अरे तुझ्या सारख्या माणसाला काय करावं रे मालक पिठात तेल टाकू का? तू आहेस काय इथं राहून जाऊ बा काय कामगार भेटलेत मला इथं पटापटा काम. अरे 12:15 लग्न आहे बाबा लग्न उरकन तू तिकडे जाऊ तो काम कर नाही मी तो काय करायचंय जर हे झाडं चांगले नीट नाटका धुवून द्यायचं मला तुम्हाला आताच सांगतोय चांगले म्हणत होतो पुऱ्या लाटायचं काम घ्यायचं नको आता भांडे धुवून तुम्हाला 300 रुपये हाजरी देतो चांगले पुऱ्या लाटायचे होते 500 भेटले आता दे लवकर धुवून. तू आता एक काम कर सकाळ धरून खायचं प्यायचं काम केलेलं एवढे सगळे भांडे नीट नाटके मोज आणि घरी पोच कर तुला आताच सांगतोय आणि जाता तिथं मटका ठेवला ती पेची नंबरची तुला भाऊ कुत्रा आणला काय. अरे भाऊ कुत्र नाही वाघ आहे वाघ तुला समजलं का कुत्र मित्र म्हणशील तर असा मार खाशील ना तुला अक्षरशः सांगतो सोडू काय म्हटलं की लय 1000-1200 नाही तर भांडण करतात आता या ना आता वाघ आणलाय नाडायला द्याचा काय मला मम्मीचा पत्यान तुम्हाला सांगतो कुत्र सांभाळाय पेशल माणूस तुला आमच्या घराला कुलूप नाही पण कुत्र सांभाळाय माणूस तुला नाच झाला पाहिजे ना गावात अचानक कुणी चोरून बिरून नेलं नजर लागली एक तर उगव नको व्हायला कुठं हा चिकन वाले का ते कोंबड्यांचे उरलेले पाय बी म्हणून केले तेवढे संध्याकाळी पैसे लागतात 50 रुपयाचे कार राहू देतो पैसे बरोबर चालेल. तुला सांगतो आज रिटर्न आता तू घराची काळजी घे कुत्र गावात फिरायला चालले जर का गावात कुणी नजर वरती करून जरी पाहिले ना तरी डायरेक्ट मोकळा सोडून देणार होऊन दे काय व्हायचं ते चल रे भाऊ हे कुत्रा ते हाकलून लय वैताग झालाय हाकलून दे म्हणजे हाकलून बिकलून नाही मला भाकर नाही दिली तरी चालेल पण या कुत्र्याला भाकर दिली पाहिजे तुम्ही जर या कुत्र्याला घरात नाही ठेवलं तुम्हाला आज सांगतो आज घर सोडून जाईल मला लोक सांगतो आज रिटर्न गेले कुत्र. अरे भाऊ तुला सांगतो गावात सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश कुत्रा आपण आणले या गावात लागले लोक तुला अक्षरशः सांगतो कुत्रा आणले तुला माहिती का इतका जीव लावतोय मी याला तुला सांगतो कुत्र्याला जर छो म्हणलं नुसतं डायरेक्ट पुढच्या गल्लीत जाऊन पळत डायरेक्ट लोकांच्या आणलं ना कुत्रा आता काळजी घ्या. कुत्रा आणले कुत्र्याची इतकी खतरनाक काळजी त्याला सकाळ दुपार संध्याकाळ मला भाकर नव्हती पण त्याला चिकन आणि मटन जे नाही ते आण देतं त्याला डायरेक्ट लंच टाइमला असते. तुला सांगतो कुत्रा आणताना घरातल्या सुद्धा विरोध केला पहिल्या दिवशी काय नाही दुसऱ्या दिवशी काय नाही तिसऱ्या दिवशी डायरेक्ट गौंडी बोलावलं तणाच बांधतो अरे आगायला मग त्याला सेपरेट संदास केले. तुला सांगतो माझी काळजी मी स्वतःची घेत नाही तेवढी माझ्या कुत्र्याची घेतोय. चल रे भाऊ पाहुणे तुम्हाला आश्चर्य सांगतो जेव्हा गावाकडून आलो का इकडे आलो पहिल्यांदा एक टॅक्सी घेतली आता 10-12 टॅक्सी गोपीच्या टाक्या मुंबईमध्ये येतात. हे पिल्लू तुझा कातील तोरा हो ते रेल्वे स्टेशन वरून सामान घरी पोच करायचं होतं येता का. अरे तुम्हाला काय मी काय हमाल बिमाल वाटतो काही टॅक्सी ड्रायव्हर गोपीजेड म्हणतात तुम्ही मला डायरेक्ट बॅगा व्हायला लावी तर देऊ काय कान पडत ठेवून वा तिकडे पुढे बघा का ना आम्हाला असलं तर असं त्याच्या तुम्हाला काय सांगू काल मला पाहुणे बघायला आले आता काय मला लग्न करायचं वय का पैसा पाणी कमी तर देतोय घरी तर घरच्यांनी लगेच लग्नाचं आयला कोणाच फोन आला. हॅलो हा म्हणले ते गेट ऑफ इंडियाचं भाडं होतं 5 मिनिटात आलो तिथं गेट ऑफ इंडिया पासून 2 मिनिटाचा रस्ता आलो लगेच हो त्याचा जाऊ का भाडे गोपी शेठ झोपले काय उठा ना अहो एक भाडं होतं लय मोठं भाडं 5,000 रुपये भेटतात उठा ना. तुम्हाला काय लोकांच्या झोपामोड करायला काय आनंद वाटतो का विश्रांतीचा काय गोपीजेट काय भाडे देणार नाही अहो मी म्हणतो मला 5,000 दिले तरी पण लोक जाणार आहोत तुम्ही झोपू द्या ना आता अर्ध्या तासाने या मग कॉल करा.
चाचा आपको भी पता है गोपे कैसे है। अब कल वो अंकल आया उसको बोला मैं छोड़ता है तुमको, तो वो बोला नहीं क्या 10 रुपए कम है, 10 रुपए कम है तो साइकिल से जाओ ना आप, इधर टॅक्सी में क्या है। 1 2 3 4 अरे तरी 500 कमीच भरतात. कुशाल गोपी घेतला बाहेर देशातला माणूस गंडून गेला 500 रुपयाला, म्हणजे किंमतच नाही राहिली भाऊ. जाऊ दे काय झालं ते झालं. त्या ठेकेदाराला नीट समजून सांग, 1000 रुपये माणसाच्या रोजाला 300 रुपये रोज. काय बोलायची पद्धत आहे तुमची? तुम्ही काय बटाटे खाऊन बोलता काय? अरे थोड्या दिवसात मी स्वतः ठेकेदार होईन. ठेकेदार व्हायला चाला तो थोबाड कसं काळ नियंत्रण तू होणार का? माणसाचं तोंड काळं जरी असलं ना तरी माणसाचं मन निर्मळ लागत आहे. वा 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 काय डायलॉग आहे. खिशात रुपये आहे का आपल्या? अरे खिशात रुपये नसला तरी चालेल, त्याच्या माग कोणा तांडण्याचा हा माणूस इमानदार लागतो त्याला. गल्लीतला कुत्रा ओळखीत का आपल्याला काळ्या तोंडाच्या? तुम्हाला सांगतो अक्षरशः तुम्ही आजच्या आज जर सगळे पैसे नाही दिले हे काम सगळ्याची सगळं हातात राहणार अर्धवट. डोळे बंद करून अक्षरशः कष्ट केलं. तुम्हाला सांगतो आई बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं. गोपी शेटने ट्रॅक्टर घेतला, हप्ता कवायला घेतला नाही, लोकांचे बांध कोरले ना अक्षरशः शेजार पाजारी तळाले पाहिजे. मी म्हणतो होय का मावशेला माय आईला म्हणत होती पोरांनी काय नाव कमावलं काय नाव कमावलं, घेतलं स्वतःच्या डिओ ट्रॅक्टर. शेजार पाजारी म्हणते नाच कुठून आणला काय आणला, हप्त्या घेतला पण नाच केला. मम्मी घे ग ट्रॅक्टर पुजून आपला. काय पकू नको माझ्या ट्रॅक्टर नजर लागन वा मागे. अरे टाळे बिळे वाजवा ना, टाळे वाजवा ना. शेटनावर ट्रॅक्टर घेतला, काय खर्च बिर्च आहे का नाही? ट्रॅक्टर घेतला म्हणजे तुमच्या बापाचा काय ट्रॅक्टर खर्च पाणी कोणाला खर्च पाणी काय होणार नाही. आज सरच्या मी जाऊ हिंडायचो सायकल होतो मला नाव ठेवायचे ना. आता ट्रॅक्टर घेतले का आले लगेच गुलगुलू बोलायला. एक तर नवा ट्रॅक्टर आणलाय भाऊ, 80-20 सालड्याला का बघावं लागेल आधी. हॅलो भाडे ट्रॅक्टर घेतला आपलं वावर नांगरायचं. वावर नांगरायचं म्हणजे तुम्हाला काय सोपं वाटतं काय? नाव ट्रॅक्टर गोपीजेट महिनाभर आधी नाव ट्रॅक्टर थांबवणार आणि मग काम चालू करणार. काय करायची करा. हले खुशाल माया झाला तर म्हणून स्टोरेज डेटर टाके ना. तुमच्या बर्थडेचे तुमच्या अॅनिव्हर्सरीचे लग्न कार्याचे टाकायचे आम्ही स्टोरेज डेटर. माझ्या जर ट्रॅक्टरचा कोण ट्रॅक्टर नाही टाकला आज तरी मी सांगतो घरातच ट्रॅक्टर घालीन. हॅलो हा तू पण स्टोरी टाक रे. बरोबर चालेल. गेली कष्ट करणे नाद नाही करायचं. गोपीजेट नाद नाही करायचा, गोप्याचा नाद नाही करायचा. अरे आपण गावचे नागरिक आहे म्हणजे आपल्याला फुकट टोल नाका नाही का? त्या सरपंचाला टोल नाका टाकला गावच्या लोकांना सोडित ना. आपण काय बाहेरचे आहे का? आपल्या टोलला किंवा जेवढे दांडे तेवढे घेऊन ये तशी ऐकणार नाही. अरे गोप्या जरा ऐक, मोठे लोक आहे तुला गाठून हाणतीन ते. ओ आप्पा तुम्ही घेताना ऐकून मी नाही. किती असला मोठा तरी गोप्याला झोपारात त्या मोर्चा काढायची आली तरी चालेल पण न्याय भेटलाच पाहिजे. अरे भाकर नाही खायला माझ्यावर दोन मोर्चा काढतो का? ओ सरपंच विषय जर आमच्या भाकरी येत असेल तर आप्पाची शपथ घेऊन सांगतो पुढच्या पंचवार्षिकला सरपंच स्वतः गोप्या असन. म्हणजे आप्पा मिळाला. आम्ही आला तर मी आला मग सरपंच तुम्ही बघून घ्या काय असेल ते. चला रे तुम्ही.